माझ्या एवढंच बोलू इच्छितो की ठीक आहे, एक राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर साहेबांची सभा अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यांचं लक्ष सभेकडे आहे. जिल्ह्याच्या नेत्यांचं, सर्वपक्षीय नेत्यांचं लक्ष आहे. तर माझं एवढंच मत सांगेन, ह्या सभेला आमच्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी, आज विद्यार्थी घटकांनी समोर यावं आणि त्यांना आम्ही साहेबांना जे निरोप दिलाय, आज विद्यार्थ्यांची जी हाल अपेक्षा आहेत, म्हणजे त्यांना क्लासेस नाही, चांगली कॉलेज नाही, त्या गोष्टी त्यांना आम्ही मांडले. त्यांनी हे आव्हान स्वीकारून विनंतीला मानून सर्व विद्यार्थी यावेत, सर्व कॉलेजांना निमंत्रण दिले. त्याचबरोबर माझे शेतकरी बांधवांचा सत्कार आहे. त्या शेतकरी बांधवांनी सर्व यावं, ज्यांच्या भरोश्यावरती, त्या भारतीय जनता पक्षाच्या भरोश्या, नेत्यांच्या भरोश्यावरती मी हा ऊस दर आपण वाढवून दिला. त्या शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री सभेला सर्वांना उपस्थित आशीर्वाद द्यायला यावं. ज्या जय जवान किसान सैनिक बांधवांसाठी आपण सैनिक भवन दोन्ही ठिकाणी आपण चांगलं सैनिक शाळा पण घेतोय, विसरलो मगाशी बोलायला, सैनिक शाळा, आणि त्यांना जसं जनतेने मला आशीर्वाद दिला तसंच साहेबांना पण त्यांना आशीर्वाद द्यायला त्यांनी पण यावं. त्याचबरोबर नवतरुण आणि सर्वच मी तर सांगेन की पक्ष राजकारण वेगळं ठेवा. एक राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं चंदगडमध्ये आगमन होते, त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या जनतेने यावं आणि चंदगडच्या लाडक्या बहिणी येतीलच, तर लाडक्या बहिणींचा आशीर्वाद द्यायला बहिणीने भावाला यावं, देवाभावाला यावं ही कळकळीची विनंती करतो. आणि आपल्या अतिथी देवो भव हे आपले संस्कार आहेत. म्हणून ह्या नगरीमध्ये मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी 2 वेळा घरी आलेत, मुख्यमंत्री म्हणून आज जो आदर आम्हाला साहेबांनी दिलाय आणि चंद्रने पाय ठेवल्यानंतर साहेब मुख्यमंत्री काय देतील ते आपण जनतेने त्यांच्या समक्ष बघावं. त्यांच्या मागण्या काय असतील ते स्वीकारून त्यांना न्याय देण्याच्या भूमिका 100% असतील, हा आपला उद्देश आहे. आणि सगळ्या जनतेने प्रत्येकाला आपण निरोप पोहोचू शकत, तुमच्या माध्यमातून हा निरोप सर्वांना पोहोचावा आणि सगळ्या राजकारण विसरून ठेवून चंदगडचा सर्वांगीण विकास कसा होईल, चंदगड विधानसभेमधला सर्वांगीण विकास कसा साधता येईल, शाश्वत विकास कसा करता येईल, या भूमिकेत जर सर्वच संघटने, सर्वच पक्षाचे नेते आले तर त्यांचा आम्ही आदर राखू ही विनंती करतो.